नमस्कार, मी प्रियंका. आपण बघत आहात शंखनाद. आता आपण सीताबर्डी येथील जीर्ण अवस्थेत असलेल्या श्याम हॉटेल जवळ आहोत. खरं तर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्माची 14 ऑक्टोबर 1956 रोजी दीक्षा ग्रहण केलेली होती. खरं तर त्या दिवशी 5 लाख अनुयायांचं आयुष्य उजळून निघालेलं होतं. धम्मक्रांतीने दाही दिशा नवतेजाने तेजोमय झालेल्या होत्या आणि त्याचं मूक साक्षीदार ठरलं ते म्हणजेच हे श्याम हॉटेल. खरं तर 1 नव्हे 2 नव्हे तर तब्बल 8 दिवस बाबासाहेबांचा मुक्काम या श्याम हॉटेलमध्ये होता. खरं तर बाबासाहेबांचा धम्मक्रांतीचा जो इतिहास आहे तो इतिहास या श्याम हॉटेलने अनुभवलेला आहे. चला तर मग या श्याम हॉटेलचा आणि बाबासाहेबांचा इतिहास आपण जाणून घेऊयात. 1-2 नव्हे तब्बल 8 दिवस बाबासाहेबांचा तो धम्मदीक्षेचा इतिहास या हॉटेलने अनुभवला. या धम्मदीक्षा सोहळ्याचे सूत्रधार असलेले धम्मसेवक वामनराव गोडबोले यांनी 64 वर्षांपूर्वी या हॉटेलचे बिल 1100 रुपये अदा केले होते. धम्मदीक्षा सोहळ्यासाठी गोळा केलेल्या निधीतून 1100 रुपयांचं बिल हॉटेल मालक खेता यांच्या हातावर ठेवले होते. हॉटेल श्याम बुक करताना केवळ 100 रुपये सुरुवातीला देण्यात आले होते. उर्वरित सारी रक्कम पुढे टप्प्याटप्प्याने देण्यात आली. खरं तर बाबासाहेबांच्या पावन स्पर्शाने ज्या श्याम हॉटेलला एक वेगळं महत्त्व प्राप्त झालेलं होतं, ऐतिहासिक दृष्ट्या ते महत्त्वाचं मानलं जात होतं. आणि खरं तर यात श्याम हॉटेलच्या ज्या आठवणी आहेत, बाबासाहेबांशी जुळलेल्या आठवणी आहेत, त्या ताजं करण्यासाठी आता आपण उत्तम पान मंदिर इथे आलेलो आहोत. आपल्यासोबत उत्तम हुमणे काका आहेत. आपण त्यांच्याकडनं बाबासाहेबांच्या आठवणींना उजाळा देऊया. चला तर मग या माझ्यासोबत. नमस्कार काका. मला सांगा की आपलं जे दुकान आहे अगदी ते श्याम हॉटेलच्या अपोजिट साईडला आहे. आपण काय सांगाल की बाबासाहेब या ठिकाणी जेव्हा 14 ऑक्टोबर 1956 रोजी दीक्षा ग्रहण करण्यासाठी दीक्षाभूमीला आलेले होते तर तेव्हा त्यांचा मुक्काम या श्याम हॉटेलमध्ये झालेला होता. तर एवढे सगळे नागपूर शहरामध्ये हॉटेल असताना ते इथेच का थांबले, काय सांगाल आपण? त्या काळामध्ये नागपुरामध्ये एकच लिफ्ट होती श्याम हॉटेलमध्ये. दुसरं हॉटेल होतं पहिलेचं माउंट. पण बाबासाहेब त्या चुनावच्या काळामध्ये माउंटला थांबलेले होते. पण त्यानंतर त्यांना पायाचा त्रास झाल्यामुळे त्यांना लिफ्टसाठी हॉटेल श्याम हॉटेलच होतो. आणि त्या लिफ्टसाठी बाबासाहेबांनी श्याम हॉटेल आणि आमच्या श्याम हॉटेलच्या पाठीमागं भारतीय बौद्ध महासभा होती, त्यामुळे ते काम करायला त्यांना जोडलं. मला सांगा की आजच्या काळामध्ये म्हणजे आता जी सद्यस्थिती या श्याम हॉटेलची झालेली आहे तर त्यावर आपण काय बोलाल? केंद्र सरकारचं धोरण होतं जिथे जिथे महापुरुषाचा निवास झालेला आहे ते स्मारक घोषित करा, केलं त्यांनी. पण आता इथली सरकारच करत नाही. बाबासाहेबाच्या नावावर दुसरे काही स्मारक तयार करतात पण बाबासाहेबाचं स्मारक काही करत नाही. खरं तर श्याम हॉटेलने बाबासाहेबांच्या ज्या धम्मदीक्षेचा इतिहास अनुभवला आणि खरं तर आज आपल्यासोबत सर आहेत. सर आपलं नाव सांगा. ॲडव्होकेट हंसराज भांगे. ओके. नागपूरला राहतो आणि सामाजिक आणि धार्मिक चळवळीमध्ये लहानपणापासून काम करायचा माझा उत्साह आहे आणि आजही करतो आहे. जवळपास 70 वर्ष माझं वय आहे आणि मी सर्वप्रथम प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर यांच्या दलित मुक्ती सेनाबरोबर मामासाहेब सरदार असताना जुडलो आणि तेव्हापासून माझा बरडीशी आणि या चळवळीशी संबंध आहे. अच्छा सर, मला सांगा की हे सीताबर्डी येथील श्याम हॉटेल जे आहे तर याचं एक वेगळं महत्व आहे. कारण बाबासाहेब या ठिकाणी 1 नव्हे 2 नव्हे तर तब्बल 8 दिवस त्यांचा या ठिकाणी मुक्काम होता. आणि ज्या वेळेस त्यांचा मुक्काम होता तर त्यावेळेस समता दलातील जे सैनिक आहेत ते पहारा देण्यासाठी थांबलेले होते. तर एवढा कडेकोट बंदोबस्त या ठिकाणी राबवण्यात आलेला होता. तर याबद्दल आपण काय सांगाल? बघा की नागपूर हे शहर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1920ला जेव्हा नागपूर शहरामध्ये आले, छत्रपती शाहू महाराजांची परिषद या नागपूरला भरवण्यात आली होती त्यावेळेस. आणि छत्रपती शाहू महाराजांनी मुद्दाम डॉक्टर बाबासाहेबांना नागपूरच्या या 1920ला नागपूरच्या शहरी त्यावेळेस बाबासाहेब या ठिकाणी आले असताना सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्ही त्या अनेक छोट्या छोट्या जातीमध्ये पोट जातीमध्ये विभागल्या होतो. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1920ला सर्वप्रथम
नागपूरला सर्व प्रौढ जातीचं एकीकरण करून आणि एकत्रित स्वयंपाक करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1920ला केलं. आणि 1920 पासून जी ही विखुरलेली आमची पोटजात होती ही संघटित होऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला कास धरून ती सामोर जायला लागली. असं करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा सायमन कमिशनचा रिपोर्ट त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1927ला जो लिहिला की आपल्याला अस्पृश्य जातीला हा जो भारतामध्ये ज्या जाती होत्या त्या जातीला न्याय मिळवून देण्यासाठी ज्यांचं इंग्रजांचं जे सायमन कमिशन आलं होतं आपल्या भारतामध्ये तर त्यावेळेस काँग्रेसने विरोध केला असतानाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गोलमेज परिषदेमध्ये आमचे अधिकार कसे असले पाहिजे याविषयीचा पूर्ण भारताचा फक्त जातीचाच नव्हे तर भारतातल्या प्रत्येक पोट जातीचा म्हणा किंवा जाती धर्माचा पंथाचा लोकांचा भाषेचा सगळ्यांचा विचार करून बाबासाहेब आंबेडकरांनी सायमन कमिशनचा रिपोर्ट तयार केला आणि तो गव्हर्नमेंटला सादर केला. मला असं वाटतं की त्या रिपोर्टच्या आधारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 1930ला गोलमेज परिषदेमध्ये निमंत्रण आलं आणि त्यामध्ये पहिली परिषद 1930ला जेव्हा नागपूरला भरली तर बाबासाहेबांना त्या परिषदेच्या माध्यमातून बाबासाहेबांना गोलमेज परिषदेमध्ये पाठवण्याचा ठराव पारित करण्यात आला तो 1930ला. आणि तेव्हापासून डॉक्टर बाबासाहेबांचं एक असं ठाम मत झालं की जर का मला सामाजिक आणि धार्मिक आणि राजकीय जर चळवळ मला उभी करायची असेल तर नागपूर हे शहर मला निवडावंच लागेल. आणि तेव्हापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर हे आपल्या अग्रस्थानी ठेवलं आणि नागपूरचे कार्यकर्ता सुद्धा तन मन धनाने उपाशी राहून सुद्धा बाबासाहेबांच्या चळवळीला साथ देण्यासाठी तयार झाले. बाबासाहेबांनी आपल्या सर्वांना माहिती आहे की बाबासाहेबांनी 1930ला गोलमेज परिषदेमध्ये जो अस्पृश्यांचा प्रश्न मांडला बाबासाहेबांनी फक्त अस्पृश्यांचाच नव्हे तर भारतातल्या आर्थिक चलनाचा म्हणा कृषी याचा म्हणा बाकी ज्या ज्या भारतामध्ये उणिवा होत्या त्या त्या उणिवेच्या आधारे भारतामध्ये सुद्धा एक कॉन्स्टिट्यूशन असले पाहिजे आणि त्यामध्ये ह्या सगळ्या सोयी सुविधा इतराबरोबर ज्या मिळतात ते आम्हालाही मिळाला पाहिजे. हे सगळे विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा गोलमेज परिषदेमध्ये मांडले तर त्यावेळेस सयाजी गायकवाड महाराजांनी त्यांना जी स्कॉलरशिप दिली होती बाबासाहेबांना त्याचं सोनं झालं हे त्यावेळेस सयाजी गायकवाड साहेबांनी मान्य केलं आणि भव्य पार्टी बाबासाहेबांच्या याच्यामध्ये बाबासाहेबांच्या याच्यामध्ये आपण त्याला म्हणू की सन्मानार्थ त्यांनी लंडनला अच्छा ते बाबासाहेबांचं जे महत्व होतं की बाबा रे आम्हाला जर आम्ही इतक्या वर्षापासून आपल्याला जर ह्या इतिहासाच्या मागे जर गेलो आपण तर याच्यामध्ये ज्या जातीला काहीच अधिकार नव्हता भीक मागण्याशिवाय पर्याय नव्हता जनावरांना जे मिळेल त्याच्या खालचं अन्न जनावर खातील ना तर त्याच्यापेक्षा त्याचं उरलेलं अन्न खाण्याची वाढी या समाजावरती यायची. अशा समाजाला माणुसकीचं जीवन देण्याचा ठराव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा गोलमेज परिषदे मांडला आणि त्यावेळेस मॅकडोनाल्ड जे त्या पद्धतीने हे केलं की नाही याच्यामध्ये काहीतरी मला सुधारणा करावे लागतील आणि त्यानंतर आम्हाला अस्पृश्यांना जे अधिकार मिळाले त्या अधिकाराच्या विरोधामध्ये महात्मा गांधीजींनी जे काही आमरण उपोषण सुरू केलं 32ला त्याच्यामध्ये ब्रिटिश पंतप्रधानांनी ठाम म्हणून सांगितलं की आम्ही आमचा कायदा केलेला तुम्हाला तुमच्या कायद्यामध्ये जर तडजोड करायची असेल तर तुम्ही तुमचे झगडे जाऊन तुम्ही तुमच्या भारतामध्ये मिटवा. आणि हे ते जेव्हा बाबासाहेबांच्या शिवाय मला जे पाहिजे आहे महात्मा गांधींचा जो हे होता विचार की मला जे पाहिजे मतदारसंघ स्वतंत्र मतदारसंघ मला नको आहे तर याच्यासाठी जे उपोषण केलं त्याच्यासाठी सुद्धा बाबासाहेबांनी त्याग केला आणि त्याच्या पाठीमागे नागपूरची पूर्ण जनता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पाठीमागे होती. खरं तर जसं बाबासाहेबांनी माणसाला माणूस म्हणून जगण्याचा जो अधिकार दिलेला आहे बरोबर आहे स्वातंत्र्य समता बंधुता न्याय हा अधिकार बाबासाहेबांनी दिलेला आहे आणि 14 ऑक्टोबर 1956 रोजी बाबासाहेबांनी जी दीक्षा ग्रहण केली तर त्यामध्ये 5 लाख यांनी बौद्ध धर्माची दीक्षा ग्रहण करून त्यांचं आपलं आयुष्य उधळून निघालेलं होतं त्यांचं. तर मला सांगा की या श्याम हॉटेलमध्ये जे बाबासाहेब थांबलेले होते तर याची आताची सद्यस्थिती म्हणजे आता हा जीर्ण अवस्थेमध्ये पडलेला आहे तर आपण काय सांगाल त्याबद्दल. बघा की श्याम हॉटेलचा प्रश्न जेव्हा बाबासाहेब अगोदर श्याम हॉटेलमध्ये 1950च्या अगोदर बाबासाहेब आले तर माउंट हॉटेलमध्ये थांबायचे. माउंट हॉटेलमध्ये एकदा गड्डीगुदामला सुद्धा एक हॉटेल होतं तिथे पण बाबासाहेब तिथे थांबलेले होते
आणि जेव्हा धम्मदीक्षेची ही सुरुवात झाली 1950 ला श्रीलंकेमध्ये बौद्ध परिषद भरली होती. तर त्यावेळेस CB नुगावाला त्या परिषदेचे अध्यक्ष होते. त्यांनी त्यावेळेस हे म्हटलेलं होतं की या जगामध्ये 1950 ची गोष्ट आहे, मला वाटतं 23 जूनचा वगैरे तो दिवस असेल, असू शकेल मे बी. त्यावेळेस त्यांनी CB नुगावाल्याने असं भाषित केलं होतं की 1950 आता ही जी परिषद आहे याच्या नंतर बरोबर 6 वर्षांनी जगामध्ये बौद्ध धर्माचं चक्र फिरू शकेल. आणि योगायोगाने बघा, निसर्गाच्या नियमाप्रमाणे बघा की जेव्हा बाबासाहेबांनी 1950 नंतर आपला जो हा घटनेचा मसुदा तयार केला आणि बाबासाहेब जेव्हा मोकळे झालेत, जेव्हा बाबासाहेबांनी राज्यघटना सोपवली, 1952 इलेक्शन झालं, त्याच्यानंतर बाबासाहेब हारलेत आणि बाबासाहेबांना असं वाटायला लागलं की मी 1935 ला 13 ऑक्टोबर 1935 ला जी धर्मांतराची घोषणा केली होती, तर त्याचा मला कुठंतरी आता माझ्या समाजाला कुठंतरी एक चांगला धर्म द्यावा लागेल, जेणेकरून जो माणूस आपली जे कमाई करतो तर त्या कमाईचा जो भाग आहे तो सुखाने आणि समाधानाने आणि कौटुंबिक पद्धतीने त्याचा उपयोग व्हायला पाहिजे. म्हणून माझ्या धर्माला माझ्या समाजाला धर्म हा आवश्यक आहे. आणि तेव्हापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मनामध्ये धर्मांतराची ती गोष्ट रिंगलेलीच होती. आणि योगाने बघा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 54ला नागपूरला आले, कारण भंडाऱ्याची जेव्हा निवडणूक होती आणि त्या निवडणुकीमध्ये डॉक्टर बाबासाहेब 54ला आले होते. आणि बाबासाहेब 54ला आले असताना ते बाबासाहेब या निवडणुकीमध्ये हारले आणि मग त्यांना वाटायला लागलं, कारण की त्यावेळेस त्यांची तब्येत बरी नव्हती बाबासाहेबांची. आणि बाबासाहेबांना असं वाटलं की मला आता दीक्षा दिली पाहिजे, कोणता तरी धर्म तर मी निवडलाच पाहिजे. आणि हे निवडत असताना डॉक्टर बाबासाहेबांना वाटलं की चला आता धर्मांतराचं आपण काहीतरी करूया. आणि त्यांनी असं ठरवलं की आपण मुंबईला धर्मदीक्षाचा सोहळा पार पाडू. परंतु योगायोगाने 1942चं जे अधिवेशन झालं नागपूरला 1942ला शेड्यूल कास्ट फेडरेशनचं, तर तेव्हापासून हा जो एक समूह होता बर्डीतला म्हणा आपले वामनराव गोडबोले साहेब, कारण की या इतिहासामध्ये वामनराव गोडबोलेंचं आपण नाव विसरू शकत नाही. कारण की वामनराव गोडबोलेंच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या श्याम हॉटेलमध्ये आले, हे श्रेय जर असेल तर ते वामनराव गोडबोले साहेबांना दिलं पाहिजे आपण. आणि योगायोगाने वामनराव गोडबोले बाबासाहेबांच्या संपर्कामध्ये आले. आणि संपर्कात येत असताना 1950च्या नंतर मला असं वाटतं की वामनराव गोडबोले साहेबांनी या कोठारी मिशन बाजूलाच याच्या श्याम हॉटेलच्या बाजूला त्यांनी कोठारी मिशन म्हणून बौद्ध जन समितीच्या नावाने एक ऑफिस घेतलं होतं. आणि त्या ऑफिसमधून त्यांचं काम सुरू होतं. आणि त्या माध्यमातून मग समता सैनिक दल, शेड्यूल कास्ट फेडरेशन आणि भारतीय बौद्ध जन समिती असा तो व्याप तिथून सुरू होता. आणि त्या माध्यमातून जेव्हा वामनराव गोडबोले साहेबांची बाबासाहेबांची भेट झाली आणि वामनराव गोडबोले आणि बाबासाहेबांच्या या धर्माच्या विषयी जेव्हा चर्चा सुरू झाल्या, आणि मग वामनराव गोडबोलेंनी विचार केला की बाबासाहेबांनी जर मुंबईला धम्मदीक्षा घेतली तर त्याच्यापेक्षा नागपूर हे श्रेष्ठ राहील. कारण की या नागपूर शहरामध्ये आणि या बाजूच्या याच्यामध्ये की जास्तीत जास्त अस्पृश्य समाज आणि त्यातल्या त्यात महार समाज हा मोठ्या प्रमाणामध्ये नागपूर शहरामध्ये राहतो. आणि त्याचा फायदा कदाचित आपल्याला या धम्मदीक्षा सोहळ्याला कारणीभूत होऊ शकेल. आणि म्हणून या चर्चेअंती जेव्हा यांचा संबंध वाढला वामनराव गोडबोले साहेबांचा आणि बाबासाहेबांचा, मग अशा याच्यामध्ये बरेच लोक होते, असं नाही की बरेच लोक नव्हते. बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे होते, आपले बाबू हरदास आवळे होते, तुमचे आपले दशरथ पाटील होते, असे कितीतरी लोक होते त्यावेळेस चळवळीमध्ये. रेवाराम कवाडे होते. आणि अशा याच्यामध्ये चर्चा अंती मग असं ठरलं की नागपूरला दीक्षा. आणि त्याच्यामध्ये एक पत्र वामनराव गोडबोले साहेबांनी लिहिलं होतं. 26 जुलै 1956चं पत्र असेल कदाचित. आणि त्याच्यामध्ये वामनराव गोडबोले साहेबांनी म्हटलं होतं त्याच्या पत्रामध्ये की बाबासाहेब तुम्ही इतरत्र जागेचा शोध न करता नागपूरचं स्थान निवडा आणि नागपूरचं आपलं धम्मदीक्षेचा सोहळा मोठ्या प्रमाणामध्ये यशस्वी होऊ शकेल. आणि मला असं वाटतं की मग त्याच्यानंतर मग वामनराव गोडबोले साहेबांनी की जर बाबासाहेब आलेत आणि मग लाखोच्या संख्येने जर लोक आलेत आणि अशा याच्यामध्ये बाबासाहेबांची सुरक्षा सुद्धा आवश्यक होती त्यावेळेस.
आणि मग त्यांनी असा विचार केला की त्यावेळेस बाबासाहेब असतानाही 1942 पासून समता सैनिक दल हे मोठ्या प्रमाणामध्ये ऍक्टिव्ह झालं होतं. म्हणजे कोणत्या छोट्या मोठ्या कार्यक्रमामध्ये एखाद्याच्याकडे पुन्हा गुन्हा झाला तर तिथे किंवा समाजावर काही अन्याय अत्याचार झाला तिथे तर प्रामुख्याने समता सैनिक दल हे त्यांच्या पाठीशी राहत होतं. आणि मग त्यावेळेस वामनराव गोडबोले साहेबांनी रवाराम कवाडेंनी असा विचार केला की नागपूर शहरामध्ये बाबासाहेबांची जर धम्मदीक्षा सोहळ्याचा कार्यक्रम पार पाडावा लागला तर कदाचित आपल्याला बाबासाहेबांची सुरक्षा करण्याच्या दृष्टिकोनातून समता सैनिक दल आपल्याला कार्यान्वित करावं लागेल. त्याचबरोबर भारतीय बौद्ध जन समितीचे सभासद आणि त्यांचे कार्यकर्ते सुद्धा यांना आपल्याला पाठीशी घ्यावं लागेल. आणि त्याचबरोबर शेड्यूल कास्ट फेडरेशनचे लोकांना सुद्धा आपल्याला विश्वासात घ्यावं लागेल. आणि जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर निवडलं आणि मग मात्र वामनराव गोडबोले साहेब पूर्णपणे आणि त्यांची पूर्ण टीम समता सैनिक दलापासून भारतीय बौद्ध महासभेपासून तर शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या सगळे लोक कार्याला लागले. वामनराव गोडबोले साहेबांना हा प्रश्न पडला की बाबासाहेबांना आपण ठेवायचं कसं कुठे, कारण की बाबासाहेब एकटे येणार नव्हते, त्याच्याबरोबर सगळ्यात आपल्या या आशा खंडामध्ये वयोवृद्ध असलेले महास्थापित चंद्रमणी सुद्धा येणार होते, त्यांच्याबरोबर भंते होते. कलकत्त्याला जी महाबोधी सोसायटी आहे त्याचे सेक्रेटरी वली सिन्हा ते पण येणार होते. आणि असे हे सगळे येत असताना आणि हा पहिला धम्मदीक्षा सोहळा मला असं वाटतं की जगामधला 2500 वर्षाच्या नंतरचा हा पहिला धम्मदीक्षा सोहळा नागपूरला होणार असल्यामुळे त्यावेळेस जी परिस्थिती निर्माण होणार होती तर त्या परिस्थितीच्या अनुषंगाने वामनराव गोडबोलेंनी हे नुकतंच हे हॉटेल तयार झालं होतं. मला वाटतं 1949 वगैरे हे तयार झालं होतं. आणि या ठिकाणी फक्त राहण्याच्या रूम आणि शुद्ध जेवण, चांगल्यापैकी जेवण, खेतानी ही जी जागा आहे ही महानगरपालिकेची आहे, नागपूर महानगरपालिकेची ती जागा आहे. इथून हा पूर्ण पट्टा हा नागपूर महानगरपालिकेचा आहे. आणि इथे ही जागा नागपूर महानगरपालिकेने खेताला लीजवर दिली होती आणि हे हॉटेल त्यावेळेस ते चालवायचे. तर या हॉटेलमध्ये त्यावेळेस लिफ्ट होती, त्या हॉटेलमध्ये लिफ्ट होती कारण की बाबासाहेबांना पायऱ्या चढता येत नव्हतं. तर बाबासाहेबांची अपेक्षा अशी होती की त्यांनी वामनराव गोडबोले साहेबांना सांगितलं होतं की वामनराव की जरा बघा नागपूर शहरामध्ये जर का कुठे लिफ्ट हॉटेल असेल तर कदाचित बरं होऊ शकेल. आणि त्यांच्या डोळ्यासमोर हे हॉटेल आलं आणि मग त्यांनी वामनराव गोडबोले साहेबांनी बाबासाहेबांच्या नावाने 116 नंबरची रूम श्याम हॉटेलमध्ये बुक केली. आणि त्याचबरोबर आणखी 5 खोल्या त्यांनी वामनराव गोडबोलेंनी इतर जे काही आपले मोठे येणार होते, भिक्खुगण येणार होता, मोठे वली सिन्हाजी येणार होते, तर त्यांच्यासाठी सुद्धा 6 रूम त्या श्याम हॉटेलमध्ये बुक केलं. त्यावेळेस मला वाटतं 1956ला त्यावेळेस जुलैपासूनच हा कार्यक्रम सुरू झाला होता. आणि त्यावेळेस 1956ला हॉटेलचं बुक झालं त्यावेळेस. आणि त्यावेळेस जी आपण विचारल्याप्रमाणे की त्यांची व्यवस्था समता सैनिक दलाची त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं की 42 पासून एक चांगली समता सैनिक दलाची टीम कार्यान्वित होती ना. तर मग प्रल्हादजी मेंढे होते, बाबू हरदास आवडे होते, काकासाहेब उमरे पण होते त्यावेळेस, काकासाहेब उमरे पण होते. आणि असे एम डी पंचबाई होते. असे बरेच लोक आपले तारकराम मांगे होते. बर्दीचे त्यावेळेस मला वाटतं त्यावेळेस गव्हाड आपल्या यांचे हा आपले पावडेचे होते ना, कुसुमताई पावडे यांच्या वडीलही त्यावेळेस हे होते. आणि खोब्याकडे एक फॅमिली होती ती पण म्हणजे इथलं चांगलं एक सोमकोर फॅमिली वगैरे वगैरे. तर हे सुद्धा चांगले दडपदार कार्यकर्ते त्यावेळेस होते. आणि यांच्या भरोशावरची श्याम हॉटेलचं मग त्यांनी एक आखणी केली वामनराव गोडबोले साहेबांनी की समता सैनिक दलाच्या टीमकडे याची सुरक्षिततेची पूर्ण जबाबदारी सोपवायची, जेणेकरून बाबासाहेबांना कसल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. कारण की बाबासाहेबांची तब्येत त्यावेळेस चांगली पण नव्हती. आणि अशी सगळी जबाबदारी वामनराव गोडबोले साहेबांनी स्वीकारली. आणि बाबासाहेब तसे 13 तारखेला येणार होते, परंतु बाबासाहेब 11लाच आलेत, 11ला सकाळीच आलेत. आणि अचानक त्यांना फोन आला वामनराव गोडबोले साहेबांना. वामनराव गोडबोले साहेबांनी कसं तरी आपलं बिचाऱ्याने कार वगैरे घेतली, सरळ आपल्या येरोडरामूर्ती गेले आणि बाबासाहेबांना 11 तारखेला घेऊन आले.
आणि बाबासाहेब 18 तारखेपासून तर 18 तारखेपर्यंत त्यात बाबासाहेबांच्या नावाने 116 नंबरची बुक श्याम हॉटेल राखीव आरक्षित करण्यात ओके. नागपुरातील ठरलेल्या दीक्षाभूमी सोहळ्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 13 ऑक्टोबर 1956 रोजी येणार होते, परंतु हॉटेल श्याम 11 ऑक्टोबर पासूनच बुक करण्यात आलं. यामुळे भारतीय बौद्धजन सोसायटीच्या कार्यकारिणीला आश्चर्य वाटत होतं. बाबासाहेब 11 ऑक्टोबरला विमानतळावर पोहोचले. वामनराव गोडबोले, सदानंद फुलझेले, दशरथ पाटील, आकांत माटे यांच्यासह 6 जण बाबासाहेबांना विमानतळावरून आणण्यासाठी गेले होते. तब्बल 1.5 दिवस बाबासाहेब आल्याची खबरबात कोणालाच नव्हती. कर्नलबागचे प्रल्हाद मेंढे यांच्या नेतृत्वात अतिशय कडक सुरक्षा व्यवस्थेचे जाळे हॉटेल श्याम सभोवती विणले गेले होते. साध्या वेशातील समता सैनिक दलाचे गुप्तहेर सर्वत्र फिरत होते. 10 सैनिकांचे पथक त्यावेळी श्याम हॉटेलच्या दरवाजासमोर ठेवण्यात आले होते. यात सेनापती म्हणून KV उमरे तर स्वयंसेवक सैनिकांमध्ये राम फुलझेले, एकनाथ गोडघाटे, संपत गोडघाटे, शामराव साळवे, दौलतराव पाटील, पांडुरंग हाडके, बाबूराव पाटील, लक्ष्मण विश्वनाथ सावरकर यांचा समावेश होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा आपल्या श्याम हॉटेलला 116 रूम मध्ये म्हणजे त्यांची राखीव असलेल्या खोलीमध्ये जेव्हा बाबासाहेब होते, तर त्यावेळेस तरुण भारताचे संपादक, तरुण भारताचे गतप्रेम माटकोलकर हे त्यांच्या भेटीला आले आणि अशा इकडे तिकडच्या चर्चाबरोबर त्यांनी बाबासाहेबांना प्रश्न विचारला की बाबासाहेब तुम्ही नागपूर का निवडलं? कारण की नागपूरपेक्षा जर तुम्ही मुंबई निवडली असती, सारनाथ निवडलं असतं, दिल्ली निवडली असती किंवा इतरच मोठे मोठे शहर जिथे गर्दी आहे असे जर तुम्ही शहरं निवडली असते तर तुम्हाला हा धम्मदीक्षेचा सोहळा फार मोठ्या प्रमाणामध्ये करता आला असता. त्यावर बाबासाहेबांनी उत्तर असं दिलं की आपण या समारंभाकरिता नागपूर सारखे दुय्यम शहर का निवडले? मुंबईला जर आपण ह्या दीक्षा समारंभ घेतला असता तर सगळ्या जगभर त्याचा गाजावाजा झाला नसता का? त्यावर बाबासाहेब म्हणाले, यावर बाबासाहेब उपरोधाने हसून म्हणाले, माझा गाजावाजा होण्यासाठी मला मोठ्या शहराची गरज नाही. मी कुठेही उभा राहिलो आणि बोललो तरी ते सगळ्या जगाच्या कानावर जाते. मी या समारंभासाठी नागपूर निवडले ते एवढ्याच हेतूने की माझ्या लोकांचा जास्तीत जास्त मोठा जमाव येथे मला जगाला गोळा करून दाखवता येईल. ही गोष्ट मुंबई सारख्या शहरामध्ये करून दाखवणे शक्य नाही. नागपूर हा प्रांत म्हणजे माझ्या मताने महार बहुसंख्याकांचा प्रांत आहे. महाराष्ट्रातच काय पण सगळ्या हिंदुस्थानात कुठेच आमच्या लोकांची इतकी संघटित म्हणजे मोठी संख्या नाही. तिचा फायदा घेण्यासाठी मी नागपूर हे शहर निवडले आहे. हे खास उत्तर बाबासाहेबांनी माटकोलकरांना त्यावेळी दिले. खरं तर माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार बाबासाहेबांनी संपूर्ण जगाला दिला. स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता ही मूळ तत्व बाबासाहेबांनी जगाला अंगीकारायला लावली. आणि खरं तर या श्याम हॉटेलचा आणि बाबासाहेबांचं एक वेगळं नातं आहे आणि तेच नातं आम्ही आज तुमच्या समोर उलगडून आणलेलं आहे. खरं तर बाबासाहेबांनी ज्या वेळेस धर्मांतरण केलं, ज्यावेळेस बौद्ध धर्माची दीक्षा ग्रहण केली, त्याचं साक्ष म्हणजे हे श्याम हॉटेल. कॅमेरामॅन सचिन सह मी प्रियंका, शंखनाथ, न्यूज नागपूर. भाजपा नागपूर महानगर उपाध्यक्ष नरेश बर्डे यांच्याकडून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्तानं समस्त भारतवासियांना हार्दिक शुभेच्छा. अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य तथा भाजपचे प्रवक्ते धर्मपाल मेश्राम यांच्याकडून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त देशवासियांना हार्दिक शुभेच्छा.